बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रजजन रंजन यशोदानंदन ब्रजजन रंजन यशोदानंदन ब्रजजन रंजन यशोदानंदन ब्रजजन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हो हरे 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 रामा हरे रामा राम राम हो हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 ओ हरे राम हरे राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हो हरे 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 राम हरे राम 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 हो हरे 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 कृष्णा हरे कृष्णा
Krishna Krishna Hare Hare Rama Hare Rama Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Krishna. कृपया सर्वांनी म्हणायचं आहे. Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय जगन्नाथ
जगन्नाथ श्री बालदेव मैया सुभद्रा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव भक्त वृंद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासः ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। श्रीमद् भागवत स्कंद क्रमांक 12 अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 51। माफ करा तो श्लोक इथे सेव्ह नाही झाला, थोडासा प्रॉब्लेम आहे इथे कनेक्शनमध्ये, तरी मी वाचतो, तुम्ही माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करा। कलेर दोष निधे राजन अस्ति हेको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य
मुक्त संग परम रजे कले दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजे कले दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजे। शब्दार्थ भाषांतर तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। भाषांतर। हे राजन, कलियुग दोषांचा महासागर असूनही हे राजन, कलियुग दोषांचा महासागर असूनही त्यात एक महान गुणही आहे। केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊन वैकुंठ लोकाची प्राप्ती करू शकतो। हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। खूप स्वागत आहे आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संगामध्ये। तसं पाऊस असल्यामुळे कदाचित भक्तवर्ग कमी आहेत। पाऊस तर कमी आहे पण आज ठीक आहे, काहीतरी वेगळं कारण असू शकतं। हरे कृष्णा। तरी पण जे इथे उपस्थित राहिलेत आणि आम्हाला संघ दिला आहे, आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे हरिकथा करण्यासाठी, ते सगळ्यांचे खूप खूप आभार। वेळात वेळ काढून रविवार फक्त एकच सुट्टी मिळते आपल्याला आठवड्याची, तरी पण तुम्ही सर्वांनी हरिकथा ऐकणं, इथे येऊन संघात बसणं हे तुम्ही प्रेफर केलं। थँक्यू। तर आपला विषय जो आहे हरिनाम महिमा, गेल्या आठवड्यात पण आपण हाच विषय सुरुवात केली होती, आता आपण कंटिन्यू करतोय। कारण हरिनाम हा असा विषय आहे ह्याच्यावरती आपण अखंड बोलू शकतो। कारण सगळ्या शास्त्रांचंच मुळी सार काय आहे? हरिनाम। आणि मुळात कलियुगाचा तो धर्म आहे। कलियुगामध्ये फक्त एकच धर्म चालतो, एकच पद्धती आहे जी आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचवू शकते, आणि ती म्हणजे हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतीर अन्यथा। शास्त्र म्हणत आहे फक्त हरिनाम आणि फक्त हरिनामच काय करू शकतं? कलौ नास्तैव 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 गतीर अन्यथा। कलियुगामध्ये फक्त एकच आपल्याला तारू शकतं, ते म्हणजे हरिनामच। त्याशिवाय पर्याय नाही आहे। शास्त्र ठासून सांगताय है ना, मग आपण ते आता मानलं पाहिजे। ठीक आहे। तर मी असंच बघत असताना
आपल्या संतांनी पण नामांचं बघा खूप छान गौरव केला आहे. सगळे संत, तुकाराम महाराज असून देत, ज्ञानेश्वर महाराज असून देत, नामदेव महाराज असून देत. तर आज एका संतांचं मला छानपैकी अभंग सापडला, तो आपण म्हणून घेऊया. इथे मी तुम्हाला इथे डिस्प्ले करतो, तो सुदैवाने आपल्याकडे आहे. बघा कोणाकोणाला माहिती आहे. अतिशय छान म्हटलेलं आहे. माझा तेवढा आवाज छान नाही आहे आणि हा माताजींनी खरं म्हणायला पाहिजे. तर ह्यावेळी मी प्रयत्न करतो, पुढच्या वेळी कोणीतरी माताजींनी तयार करून जर म्हटलं तर खूप छान वाटेल. अतिशय मधुर आहे. सुमन कल्याणपूर यांनी म्हटलं आहे, पण कोणी लिहिलं माहिती तुम्हाला? संत चोखामेळा. संत चोखामेळा. जर एका दृष्टीने शरीराने समाजाने त्यांना काय केलं होतं, बहिष्कृत केलेलं होतं. म्हणजे सो कॉल्ड खालच्या जातीमध्ये जन्मले, त्यावेळी जातींचा खूप पगडा होता. त्यांना मंदिरात जायला देत नसत चोखामेळांना. ते सो कॉल्ड नीच जातीमध्ये असल्यामुळे मग ते काय करायचे, त्यांना मंदिराच्या बाहेर पण इव्हन थांबायला देत नसायचे, पायरीवरती. काही काळ ते पायरीवर पण थांबून भगवंतांची स्तुती करायचा प्रयत्न करायचे, पण नाही. मग त्यांनी काय केलं, पंढरपूरची गोष्ट आहे ही. तर त्यांनी नदीच्या पलीकडे, चंद्रभागा नदी आहे ना तिथे, चंद्रभागा नदीच्या पलीकडे त्यांनी छोटीशी झोपडी बांधली आणि तिथे बसून ते भगवंतांचं काय करायचं, कीर्तन करायचे, नामस्मरण करायचे, अभंग म्हणायचे. त्यातला एक अभंग आहे, थोडा मी म्हणण्याचा प्रयत्न करतो, खूप छान आहे, तुम्ही पण मागून मागून म्हणा. आणि आपण जे काही हरिनामाचं वर्णन करतोय, महिमा गातोय, त्यातले बऱ्याचशा कथा ह्याच्यामध्ये त्यांनी एका अभंगामध्ये गायले आहेत. म्हणजे भागवतम असेल, रामायण असेल, सगळं आतमध्ये आहे बघा, खूप छान आहे. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार. नाम आहे आदि अंती, नाम हे तिसा. थोडंच नाम सर्वसार. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. नामे तरिले पतित, तरिले पाषाण. नामे कोळियासे दिधले, मुनी पद जाण. नाम जाळी दिले पाषाण. नामे कोळियासे दिधले, मुनी पद जाण. नाम जाळी संचितांचा, पूर्व बडी भार. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. नाम जाळे संचितांचा, पूर्व बडी भार. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. नाममय झाला चोखा, ब्रह्मलीन झाला. नाममय झाला चोखा, ब्रह्मलीन झाला. अजामेळ पाप राशी, वैकुंठासी गेला. अजामेळ पाप राशी, वैकुंठासी गेला. तेथे उभे पंढरीचे, घेऊनी आकार. तेथे उभे पंढरीचे, घेऊनी आकार. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. हे बुड त्याला नौका, जीवनी आधार. नाम जपो वाच नित्य, श्वासतही नाम. नाम जपो वाच नित्य, श्वासतही नाम. नाममय हो देवा, माझे नित्य कर्म. नाम
नाममयो हो देवा माझे नित्य कर्म. नामाच्या संगे लाभो प्रेम रे अपार. नामाच्या या संगे लाभो प्रेम रे अपार. आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. नाम आहे आदिअंती नाम सर्वसार. नाम आहे आदिअंती नाम सर्वसार. आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. जर आपण बघाल या अभंगाकडे तर तुम्हाला सर्वत्र काय आढळेल? नाम नाम आणि नाम. कोण सांगतोय? एक बहिष्कृत व्यक्ती. शिक्षणाचा कुठे मागमूस पण नाही, शक्यताच नाही आहे. साधारणपणे 13-14व्या शतकातली गोष्ट आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पण पूर्वी संत नामदेवांच्या काळातली गोष्ट आहे. तर असे तुम्ही जर पाहाल त्यांनी जे लिहिलं आहे किती स्वच्छ शुद्ध. म्हणजे भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी पण आहे आणि तुम्ही विचारांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण काहीच नाही आहोत. आपल्या डिग्र्या ज्या आहेत ना, डॉक्टरेट केलं आहे, अमकं केलं तेमकं काहीच नाही आहे. केवढी प्रगल्भता आहे, केवढं भगवंतांबद्दल प्रेम आहे. बहिष्कृत केलं आहे, मंदिरात पण नाही यायचं, मंदिराच्या बाहेर पण नाही दिसायचं, सावली पण पडता कामा नये, अशी परिस्थिती त्यावेळी होती. त्यावेळी त्यांनी हे अभंग रचलेत बघा. असा आपला इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाकी मथुरा, वृंदावन, मायापूर तिकडे तर आपण माहितीच आहे, आपली सगळी परंपरा केवढी महान आहे. नामाचा त्यांनी किती गौरव केला आहे. तर आपला विषय हाच आहे बघा. तर ते काय म्हणतात बघा, नाम आहे आधी आणि अंती. आधी आणि अंती म्हणजे काय? फक्त माझा जन्म आणि माझा शेवट नाही आहे. हे सगळं क्रिएशन जे भगवंताने जे काही क्रिएट केलं त्या सगळ्याचं सुरुवातीला पण नाम होतं आणि शेवटी पण नामच राहणार आहे असं म्हणतायत संत चोखामेळा. नाम सर्व सार म्हणजे काय म्हणतायत? त्यांना ते कळलं होतं बघा. शास्त्र न वाचता पण कसं कळलं हो? कुठेतरी ऐकलं असणार त्यांनी. सर्व सार म्हणतात म्हणजे सगळ्या वेदांचं सार आहे. वेद जरी मला येत नसते, संस्कृतमध्ये आहेत ना, तरी पण त्याचं सार नाम आहे हे मी तुम्हाला सांगतोय ठासून. अच्युत आहे मी, पण तुम्ही ऐका माझं. नाम हेच सार आहे. आणि ते काय म्हणताय? आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. जे आपण बुडतो या भवसागरामध्ये, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, फसलो या भौतिक जगामध्ये, दुःख भोगतोय, थोडंसं सुख है ना आणि जास्त दुःख. तर अशा बुडत्या जीवांना आपल्यासारख्या त्यांना काय आहे? ही नौका आहे. नाम काय आहे? नौका आहे. कशासाठी? जीवनी आधार, जीवनाचा आधार आहे. आणि भवसागर पार करून देण्यासाठी ही नौका आहे. संत चोखामेळा म्हणतायत. बघा की सोपं आहे बघा. काय यज्ञ करायची गरज नाही आहे. मोठे मोठे मंदिरं बांधून डीटी वर्शिप करायची पण काय आवश्यकता नाही आहे. म्हणजे करू शकत असाल तर चांगलं आहे, जसं आपण इथे थोडासा प्रयत्न केला आहे. पण तेही नसेल तरी पण काय, फक्त नामावर तुमची दृढ निष्ठा असेल, तुम्ही ते नाम घेत नाम जप करत असाल, नाम संकीर्तन करत असाल संघामध्ये एकत्रित राहून, तर तुमचे काय होईल? नौका पार होऊन जाईल. म्हणजे जिथे जीवनात असताना पण तुम्हाला आधार मिळेल आणि सरते शेवटी मृत्यूचं नंतर काय होईल? आपण
भगवत नामात निघून जाऊ, फक्त आणि फक्त नामाने. नामे तरिले पतित, तरिले पाषाण, म्हणजे आतापर्यंत काय काय घडलं ते सांगतायत ते. त्यांना ज्ञान आहे, रामायणाचं, महाभारताचं, वेदांचं ज्ञान आहे त्यांना. ॲक्च्युली ते सामान्य नव्हतेच मुळी. शरीराने जरी ते अच्युत होते, बहिष्कृत होते, तरी ते भगवंतांचे पार्षदच होते. त्याशिवाय हे ज्ञान कसं येणार? भगवंत त्यांना हृदयामध्ये ज्ञान देत असणार नक्कीच. आणि त्यांनी संत नामदेवांना आपलं गुरु मानलं होतं, संत नामदेवांना. कारण एक दिवशी संत नामदेवांचं प्रवचन चालू होतं, त्यावेळी गेले होते. मग त्यांनी म्हणाले हे माझे गुरु. ओके. आणि मग त्यांनी आपल्या पण रचना सुरू केल्या, त्यातला हा एक अभंग आहे. तर पतित म्हणजे कोण? जे आपल्या पोझिशनपासून, समजा एखादा ब्राह्मण असेल, एखादा क्षत्रिय असेल, कोणी असेल, तो आपल्या पोझिशनपासून पतित झाला आहे. म्हणजे आपण सगळे, बरोबर. पण आपला इतिहासाबद्दल ते बोलत आहेत. नाम तरिले पतित. आता गेल्या वेळी आपण एका पतित व्यक्तीचं चरित्र पाहिलं होतं बघा. कोणाचं? अजामिळ आहे ना, पाहिलं होतं ना. तेच ते चोखामळा सांगतायत. पतित म्हणजे अजामिळ, किंवा पतित म्हणजे कोण अजून सांगता येईल? रत्नाकर डाकू, वाल्या कोळी, पतित होता ना तो, झाला ना तो. मृगारी, खूप जण आहेत असे जे जगाई मदाई भगवान गौरांग महाप्रभूंच्या वेळेला सगळे पतित होते, नामाने पवित्र झाले. आपण हळूहळू बघू पुढे, आपल्या स्लाईडमध्ये आहेत बरेच जण यातले. तारिले पाषाण, पाषाण पण तारिले, कसं ते बघूया आपण पुढे. नामे कोळी असे दिधले मुनिपद जाण, हे कोण? नामे कोळी असे दिधले मुनिपद जाळ, म्हणजे वाल्मिकी ऋषी. नामे जाळी संचिताचा पूर्ववडी वार, नाममय झाला चोखा ब्रह्मी लीन झाला. म्हणजे स्वतः म्हणतात ते, नाममय झालो मी पूर्णपणे, मला दुसरं काही सुचत नाही आहे. विठ्ठल 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 म्हण. म्हणजे एवढे त्यांची बघा नामस्मरणाची त्यांची जी हे होते इंटेन्सिटी म्हणतो आपण त्याला, एवढ्या इंटेन्सिटीने ते भगवंताचं नाव घ्यायचे, विठ्ठल 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 विठ्ठल, की ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी त्यांची समाधीमधून समाधी त्यांची जेवढी बांधली, मंदिराच्या बरोबर खालच्या साईडला आहे समाधी, असं मी वाचलं. म्हणजे विठ्ठल पांडुरंग उभे आहेत तर विठेवरती, तिथेच त्यांची समाधी आहे. तर त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येत होता. विचार करा, हाडातून त्यांच्या विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येत होता जेव्हा त्यांनी समाधी स्थापन केली त्यावेळी. विचार करा काय लेवलला त्यांनी भगवंतांचं नामस्मरण केलं असेल. तेच ते तिथे म्हणत आहे, नाममय झाला चोखा ब्रह्मी लीन झाला. ब्रह्मी म्हणजे भगवंत, भगवंतांमध्ये लीन झालो होतो मी फक्त नामस्मरण घेऊन. अजामेळ पापराशी वैकुंठाशी गेला, यात आत्ताच उल्लेख केला मी. अजामेळाला वैकुंठ लाभला, पतित झाला होता, ब्राह्मण होता पण पतित झाला होता फक्त नामाने. फक्त एकदा नारायण म्हणाला बघा मरताना. आणि काय झालं बघ, दाखवतो मग स्लाईडमध्ये काय झालं ते, परत एकदा थोडंसं रिपीट करूया आपण. तेथे उभे पंढरीचे घेऊन या आकार. पंढरीचे आकार घेऊन कोण आहेत? पांडुरंग विठ्ठल. नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम. बघा काय आपल्याला ती सूचना करतायत, ही ऐकली पाहिजे आपण. एवढा मोठा संत आपल्याला सांगतोय, काय म्हणतायत? नाम जपो वाचा नित्य. म्हणजे वायफळ बडबड करण्यापेक्षा, वायफळ गोष्टी करण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या. आणि कुठल्याही कर्म करताना, भौतिक कर्म करताना नाव घ्या. काय प्रॉब्लेम आहे? जेवण करतोय नाव घ्या, कचरा काढतोय नाव घ्या, चाललोय गाडीवरून नाव घ्या, मनातल्या मनात घ्या. काय मोठ्याने घ्यायची गरज नाही आहे. आपला जीव आतमध्ये हलते अशी हरे कृष्ण म्हणते की हलते की नाही, कळत पण नाही. पांडुरंगा म्हणा, विठ्ठल म्हणा, काही म्हणा, ते काय म्हणतायत? नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम. बापरे, हे तर खूप भयानक आहे, हे आपल्याला शक्य नाही आहे. श्वास भरा, प्रत्येक श्वास नामाने भरा म्हणतायत ते, प्रत्येक श्वास. आता मुळात श्वासच आपल्याला दिलाय भगवंताने. श्वास कोणी दिलाय हो? भगवंताने दिलाय ना. म्हणजे शरीर दिलंय, जी फुफ्फुसं दिली आहेत ना, एवढी सुंदर अरेंजमेंट बघा. फुफ्फुसं आहेत, त्यानंतर श्वास नलिका आहे, ती नाकापर्यंत पोचली आहे. ती का आपण आपल्या हाताने बनवली का? आई वडिलांनी बनवली आपल्या हाताने? नाही, ते भगवंतांनी डिझाईन केले आपल्यासाठी. आपण जेणेकरून श्वास घेऊ शकू, हे जे काय आहे भौतिक जगताचा आपण आनंद घेऊ शकू, जिवंत राहू शकू आणि आनंद घेऊ शकू, म्हणून त्यांनी आपल्याला सगळी रचना केली आहे. प्लस हवा पण केली निर्माण. हवेमध्ये सुंदर ऑक्सिजन टाकलाय, परफेक्ट बॅलन्स. नायट्रोजन ऑक्सिजनचं प्रमाण एकदम परफेक्ट ठेवलंय.
ते काय आपण केली का हवा निर्माण? घेतोय फुकटची मिळते म्हणून. अरे पण तो जो श्वास दिलाय भगवंताने, ते भगवंत चोखामेळा म्हणतात, तो श्वास भरा भगवंताच्या नामाने. प्रत्येक श्वास भगवंताच्या नामाने भरा. तुम्ही प्रयत्न करा. जर संत म्हणतात नाही का, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे काय? क्षणभरी म्हणजे काय? 2 मिनिटं एक क्षणभर उभा राहून निघून जावा नाहीये. उभा क्षणभरी म्हणजे प्रत्येक क्षण भरा भगवंताच्या द्वारात राहून, हरीचं नाव घेत प्रत्येक क्षण तिथे वेचा भगवंताच्या नावामध्ये, भगवंताच्या समोर. आपण फक्त याचा अर्थ सोयीस्करिता काढला की क्षणभर राहिलं तरी पण भगवंत पावतात. तसं नाही आहे ॲक्च्युली. जेव्हा वेळ नसेल त्यावेळी ठीक आहे, पण रोजच वेळ नसणार का हो? मग काय वैकुंठ कुठे मिळणार आहे आपल्याला? भगवद्धाम नाही मिळणार. मोठी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला तेवढे तपश्चर्या करावीच लागेल. आणि काय फार मोठी गोष्ट नाही आहे. उठीते बशीते चालीते खाता पिता आपण पण नाव घेऊ शकतो. इवन काय काय भक्त तुम्हाला सांगतो, जसं मी ऐकलंय वाचलंय, प्रत्येक घासाला ते म्हणतात हरी हरी हरी. आता काय प्रॉब्लेम आहे म्हणायला मला सांगा? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॅक्टिस करून बघा. एक घास घेतोय मी, हरी 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 असं म्हणणारे लोक भक्त आहेत. बरेचसे भक्त असतात ना, ते इव्हन प्रसाद घेताना कानामध्ये प्रवचन लावतात, तो वेळ वेस्ट जाऊ नये म्हणून, किंवा संकीर्तन लावतात भगवंताचं. इतकं ह्या लेवलला लोक जातात, त्यांना ती प्रचिती आली आहे. इथे चोखामेळ्यांना पण आली आहे प्रचिती, आणि ते आपल्याला सांगतायत. मग आपण ते काय करायला पाहिजे? आपण फॉलो करायला पाहिजे. नंतर म्हणतात नाममय हो देवा माझे नित्यकर्म. परत परत तेच सांगतायत. मग आता नित्यकर्म फक्त काय व्हायला पाहिजे? नाममय. सतत मला नाम घ्यायची काय व्यवस्था कर, अशी माझी मानसिक अवस्था ठेव, अशी माझी भौतिक अवस्था ठेव, नोकरी धंदा शिक्षण काही असेल, अशी माझी अवस्था ठेव की मी जेणेकरून तुमचं नाव घेईन. हो, भगवंताला एकदा म्हणून बघा. भगवंत तुमची अशी अरेंजमेंट करतात की नाही बघा, गॅरंटेड. फक्त अशी इच्छा करा, भगवंत माझी सगळी परिस्थिती जी आहे, धंदा व्यवसाय शिक्षण अमक तमक मुलं बाळ, ती अशा प्रकारे ठेव जेणेकरून मी तुमचं नाव मला आठवेल, ना की चिंता, त्यांची चिंता. नाव आठवेल मला. भगवान 100% असं करतात. तोच अनुभव ते सांगतायत. इव्हन तुकाराम महाराजांना सतत नाव आठवायचं. त्यांची बायको नेहमी काय करायची, त्यांना त्याच्यापासून बाजूला करायची, बघा प्रयत्न करायची, बघ संसारावर लक्ष घाला, संसारावर लक्ष घाला असं सांगायची. पण तुकाराम महाराज परत थोडं लक्ष घालायचे आणि परत नामाकडे वळायचे. तर हा आपला इतिहास आहे. तो इतिहास आपण जर अनुसरण केलं तर नक्कीच आपण आध्यात्मिक प्रगती चांगल्या प्रकारे करून एक दिवशी भगवद्धामामध्ये जाऊ शकतो, वैकुंठामध्ये जाऊ शकतो. आणि या सगळ्या झंझटातून जन्मामरणाचा फेरा चुकविला. दत्तात्रयांच्या आरतीमध्ये म्हणतो नाही का आपण, जन्मामरणाचा फेरा चुकविला. तो असा चुकवायचा आहे, कळलं? फक्त भौतिक मागून नाही, निष्काम सेवा करायला पाहिजे आणि भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे, कुठलीही भौतिक इच्छा न ठेवता. तर अशा प्रकारे बघा, हा छानपैकी मला अभंग सापडला होता. तर आता आपण परत वळूया नामाच्या ग्लोरिफिकेशनकडे. तर हा बघा अजामिळची कथा होती. अजामिळ मागाशी बोललो नाही का, उल्लेख केलाय चोखामेळानी. अजामिळचा उद्धार झाला. तर अजामिळ नावाचा ब्राह्मण होता, पण तो एक दिवशी गेला होता फुलं काढायला जंगलामध्ये. त्या साईडला दिसत नाही आहे, सॉरी, हां हा बघा अजामिळ ब्राह्मण फुलं काढायला गेला आणि बघितलं त्या जंगलामध्ये एक शूद्र व्यक्ती आणि एक वेश्या यांचं मिलन सुरू होतं. आणि त्याचं काय झालं, भ्रमित झाला तो आणि त्याचं पतन झालं. त्याने त्या वेश्येला आपल्या घरी आणलं, आपल्या बायकोला घालवून दिलं आणि मग सगळं काही जे काही वाईट करू शकतो, नशा पाणी सगळं सोडून त्याने काय केलं, त्या वेश्येवर राहिला. पण त्याला 90व्या वर्षी एक मुलगा झाला आणि त्याचं नाव साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काय ठेवलं, अजामिळ ठेवलं. काय ठेवलं, सॉरी नारायण ठेवलं. आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण. हे एकमेव काम केलं. ते सुद्धा त्याला एक साधू संत जात होते तिकडून, त्यांनी आवाज ऐकला लहान मुलाच्या रडण्याचा, म्हणून ते आतमध्ये आले आणि सांगितलं की ह्या मुलाचं नारायण ठेव. आणि त्या मुलावर एवढं प्रेम होतं त्या अजामिळाचं की नेहमी तो नारायण हे आणून दे, नारायण ते आणून दे, असं करता 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 त्याचा पूर्ण कॉन्शियसनेस त्या मुलावरती राहिला. पण त्या मुलाचं नाव नारायण होतं. हा त्याला फायदा झाला शेवटी. म्हणून ज्यावेळी तो त्याचा शेवटचा समय आला, अंतकाल, तो आपल्या अंथरुणावर झोपला होता आणि शेवटचे श्वास घटका मोजत होता. आणि अर्थात इकडे काय झालं होतं,
यमदूतांनी तयारी केली होती, कारण ब्राह्मण होता पण पतित झाला नाही का, धर्म सोडला त्याने, सगळ्या वाईट गोष्टी केल्या, म्हणून त्याला ते यमपुरीत न्यायला आले होते सगळे यमदूत. पण नारायण म्हटलं ना त्याने भीतीपोटी, यमदूत दिसल्यावर त्याने काय भीती वाटली, म्हणून नारायण नारायण धाव, व कोणतरी आले मला पकडतील मारतील, असं त्या मुलाला हाक मारली. झालं. भगवंताने सांगितलं आपल्याला की अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जर तुम्ही अंतकाळी माझं स्मरण केलात, पांडुरंग म्हटलात, विठ्ठल म्हटलात, हरे कृष्ण म्हटलात, तर काय होणार, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, म्हणजे शरीर सोडताना, कलेवरम म्हणजे शरीर सोडताना, मुक्त्वा म्हणजे सोडताना, य प्रयाती स मदभाव याती नास्त्यत्र संशया, यात काहीच संशय नाही आहे. जर तुम्ही अंतकाळी माझं स्मरण केलात, माझं नाव घेतलात, तर तुम्ही माझ्याकडे येणार, यात अजिबात संशय नाही आहे. त्याप्रमाणे नारायण म्हटल्यामुळे विष्णुदूत आले, त्यांची ती ड्युटी आहे. जो कोणी अंतकाळी माझं स्मरण करेल तिकडे यमदूतांनी नाही यायचं आहे, विष्णुदूतांनी यायचं आहे. पण झालं कसं, हे यमदूतांना माहिती नाही ना. झालं, बघा तुम्ही पाहू शकता, विष्णुदूत पण आहेत आणि यमदूत आहे, दोघांचे भांडण सुरू झाले. विष्णुदूत म्हणतात तुम्ही कोण आले इथे, तुम्ही त्याला नेऊ शकत नाही यमपुरीमध्ये, त्याने किती पापं केली असेल तरी अंतकाळी नारायण म्हटलंय. झालं, भगवंताने सांगितले भगवद्गीतेमध्ये अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, झालंय ते. मग त्यामुळे गोंधळ झाला, ते गेले यमपुरीमध्ये परत यमदूत. यमदेवाने म्हणाले बाबा असं असं घडलंय, कोणतरी चार हात असणारे कोणतरी असे निळ्या रंगाचे व्यक्ती आलेत आणि ते म्हणे दादागिरी करतायत. त्या म्हणे अजामिळला घेऊन जाऊ नको म्हणतायत. तो तर नालायक आहे, अजय पतित आहे, ब्राह्मण होता आणि एकदम सगळ्यात म्हणजे खालच्या लेवलला आहे, त्याला इथे आणलंच पाहिजे. मी त्यांना पण चेव चढला होता ते यमदूतांना, भांडून होते. ते म्हणाले मला काय नक्की काय घडलं सांगा. मग त्यांनी वृत्तांत कथन केला की असं असं त्यावेळी घडलं, की त्याने त्यावेळी नेमकं नारायण म्हटलं, हो आम्ही गेलो होतो न्यायला तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण ते नारायण म्हटलं ना, अरे हो नारायण म्हटलं, अरे मग नारायण म्हटलं मग तुमचं तिथे काहीच काम नाही आहे. ह्या पण लक्षात ठेवा, ज्यावेळी एखादा व्यक्ती शरीर सोडतो मृत्यूसमयी, शरीराचा त्याग करतोय, आत्मामुक्त होतो शरीरापासून, त्यावेळी जर त्याने माझं भगवंताचं स्मरण केलं तर तुम्ही तिथे त्याच्या सावलीला पण फिरकायचं नाही आहे. असा प्रकारे त्याचं बघा, फक्त एका नामाने त्याचा उद्धार झाला. तर तेच चोखामेळ आपल्याला सांगतायत. तर हे गेल्यावेळी आपण पाहिलंय सगळं. आता शास्त्र परत काय म्हणते बघा, बघा म्हणा, ऋग्वेद यथ यजुर्वेद सामवेद अथर्वणः अधीत येन तेनुक्तम हरि इति अक्षरम द्वयम. बघा याचा अर्थ काय माहिती आहे का, हे पुराण सांगतात आपल्याला, वेद सांगतायत की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. शास्त्र सगळं आपलं त्या 4 वेदांमध्ये होतं पहिलं. नंतर मग व्यासदेवानी वेदांत सूत्र लिहिली, 18 पुराणं लिहिली, 108 उपनिषदं लिहिली, महाभारत लिहिलं, सगळं लिहिलं. पण हे 4 वेद आहेत ना, हेच पहिलं मुख्य आहे वैदिक साहित्य, जे पहिलं भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या हृदयात सांगितलं. आदि ब्रह्म हृदया आदि कवये, तेणे ब्रह्म हृदया आदि कवये, तेणे ब्रह्म हृदया आदि कवये, ब्रह्मदेवाच्या हृदयात सांगितलं पहिल्यांदा वेद. तर ते वेद अफाट आहेत, आपण कधीच पोचू शकणार नाही. लाखो श्लोक आहेत आणि ते खूप कठीण आहेत, त्याचा अर्थ समजणार नाही आपल्याला. तर इथे काय म्हणतायत, ते तुम्हाला 4 वेद वाचायची काय गरजच नाही आहे. काय म्हणाले, अधित ते येन ते नुक्तम हरी इति अक्षरम द्वियम. फक्त एकदा हरी म्हणा, म्हणा हरी 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 हरी. एकदा हरी म्हटलं तर ते म्हणतात 4 वेळा वेद म्हटल्यासारखं आहे. विचार करा, आता किती वेळा हरी म्हटलं, 4 वेळा म्हटलं. आता म्हणजे 4 गुणिले जेवढे श्लोक आहेत तेवढे आपण म्हटले. विचार करा. पण हे शास्त्र जाणलं त्यावेळी आपल्याला कळणार. शास्त्र जाणलं नाही ना, आपण आपल्या मनाप्रमाणे काय करू शकलो तर आपला लाभ होत नाही. म्हणून शास्त्राचा विचार करायला पाहिजे. पुराण काय म्हणतात, वेद काय म्हणतात, फक्त हरी म्हणा. तुम्हाला वेळ नाही आहे ना भौतिक जगामध्ये, अन्न पाणी शिक्षण हे गोळा करण्यामध्येच वेळ जातो सगळा आपला मॅक्झिमम. त्याच्यामध्ये किती अडचणी असतात त्याच्यामध्ये, आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. अतिरेकी हल्ले होतात, आता पाऊस पडतो, पूर येतात, भरपूर गोष्टी सुरू असतात, भूकंप येतात, सगळीच भीतीमय सगळं वातावरण आहे.
कुठे वेद वाचत बसणार आहे? शक्यच नाही आहे. मग फक्त हरी तरी म्हणू शकतो की नाही? हां, ते म्हणायचं म्हणजे 4 वेद म्हटल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. शास्त्र म्हणते, हा कोणी इस्कॉन म्हणत नाही आहे. हां, हे आपण गेल्या वेळी आपण पाहिलं होतं बघा. काय म्हटलं होतं बघा इथे? हां, एक विष्णूचं नाव जर आपण घेतलं, एकदा विष्णूचं नाव घेतलं, 1 नेम ऑफ विष्णू इक्वल्स टू स्टडिंग ऑल वेदाज. म्हणजे 4 वेद आहेत ना, बोललो आपण मगाशी. 4 वेदांचा अभ्यास करण्यासारखं एकदा विष्णूचं कुठलं तरी नाव घेतलं तर, नारायण म्हटलं तर, हरी म्हटलं तर, विष्णवे नमः, विष्णू विष्णू म्हटलं तरी पण काय म्हणतात ते? हां, इक्वल टू स्टडिंग ऑल वेदा 1 टाइम, एकदा म्हटल्यासारखं आहे. ठीक आहे. चॅन्टिंग 1 नेम ऑफ राम इज इक्वल टू चॅन्टिंग 1000 नेम ऑफ विष्णू. म्हणजे विष्णू सहस्रनाम जे आहे ना, ते रामाचं एकदा नाव म्हटलं की झालं. एकदा राम म्हणायचं, राम 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 म्हटलं की झालं. किती वेळा म्हटलं? म्हणजे आता कॅल्क्युलेशन करायला पण भीती वाटते मला. 1000 वेळा विष्णू नाम, आणि एक विष्णू नाम म्हणजे 4 वेद एकदा म्हटलं का आलं. म्हणजे आपण वेद किती वेळा म्हटले? नको कॅल्क्युलेशन करू, फक्त हरी हरी म्हणा. कॅल्क्युलेशन करायला जायचं नाही, बस हरी हरी राम कृष्ण म्हणत जायचं, बस सगळे लाभ आपल्याला मिळत राहणार. त्यानंतर आणि चमत्कार बघा पुढे, अजून भगवंताने सांभाळलेलं नाही आहे बघा. अजून ती म्हणतात काय स्कीम असते बघा, बंपर धमाका. काय म्हणतो आपण त्याला? ते काय म्हणतो आपल्या? नाही नाही, बाहेर काहीतरी लागतं ना, सेल 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 आहे हा भगवंताने केलं. हां, महासेल आता सुरू आहे कुठेतरी, कुठेतरी मी ऐकलं होतं काहीतरी. तर आता पुढे भगवंत काय म्हणतात बघा. चॅन्टिंग 1 कृष्णा नेम इज इक्वल टू चॅन्टिंग 1000 नेम्स ऑफ विष्णू 3 टाइम्स. बापरे. बघा, आता कृष्णाचं नाव घेतलं म्हणजे परमेश्वराचं नाव घेतलं. भगवंताचं नाव जर घेतलं एकदा तर 1000 नाव विष्णूचं 3 वेळा, म्हणजे सहस्रनाम 3 वेळा म्हणण्यासारखं आहे. म्हणजे 3000 झाले. आता बाकीचे कॅल्क्युलेशन करा. मग इकडे वेद किती वेळा म्हटले ते काही करू नका, फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. हरे कृष्ण मंत्रामध्ये सगळं आलंय बघा. हरी पण आलाय, कृष्ण पण आलाय आणि राम पण आलाय. तो एकदा म्हटलं तर बाप रे, कॅल्क्युलेशन करून थकून जाऊ आपण. तिथे आपला कॉन्फिडन्स येईल, वाव मी एवढ्या वेळा वेद वाचले. आहे ना मजा? हे सगळं शास्त्रात सांगितलं आहे. हे कोणी साधारण व्यक्तीचं काम नाही आहे. आणि आपल्या संतांनी त्याला सपोर्ट केला आहे. आपल्या आचार्यांनी हे सगळं आपल्यापर्यंत आणून पोचवलं आहे. म्हणून मी इथे स्लाईडवर टाकू शकलो. हे काही माझं ज्ञान नाही आहे. पुढे बघा, अजून गंमत बघा काय आहे ती. ही तर फार मोठी गंमत आहे नामाची. नामाचं महात्म्य किती मोठं आहे बघा. तर हे मी म्हणतो, तुम्ही पण म्हणा. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगा युतकल्पवासः. यज्ञागतं मेरु सुवर्णदानं, यज्ञागतं मेरु सुवर्णदानं, गोविंद नाम्नां न कदापि तुल्यं. गोविंद नामाचा आता इथे काय होतंय? महिमा सांगितला जातोय. भगवंतांचं एक नाव आहे ना, गोविंद माधव. काय महिमा आहे बघा. महिमा ऐकाल ना तर तुम्हाला कळेल, अरे आपण केवढं मोठी गोष्ट करू शकतो फक्त नाव घेऊन. बघा, गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, याचा अर्थ काय आहे? कोणी पूर्ण ग्रहणच्या वेळी काशी धाममध्ये 1 करोड सुवर्ण मढी असलेल्या गायी दान केल्या असतील. बघा, मी मराठीमध्ये परत सांगतो, हिंदीमध्ये होतं. आता सगळ्यांना काशीधाम माहिती आहे ना? काशी सगळ्यांनाच माहिती आहे. काशीमध्ये जाऊन जर आपण मेलो तर म्हणे आपल्याला मुक्ती मिळते. पण आपल्याला सांगू, काशीमध्ये पण जायची गरज नाही आहे. हरिनाम घ्यायचं आहे फक्त आपला कंटिन्युअसली, है ना? इथेच काशी निर्माण होणार आहे, इथेच वृंदावन निर्माण होणार आहे. हो की नाही? तर इथे काय म्हणतायत, जर कोणी काशी या धामामध्ये बघा पूर्ण ग्रहण असताना, विचार करा किती कठीण आहे ते बघा. पूर्ण ग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे. आता सूर्यग्रहण काय रोज असतात का हो? वर्षातनं पण एकदा असतच का माहीत नाही मला, है ना? कधीतरी येत असतात ती. सूर्यग्रहणाच्या वेळी ओके, काशी धामला कोणी
किती गायी सांगितल्या आहेत? 1 करोड गायी. बघा, 1 करोड गायी. कशा? ज्यांची शिंग सोन्याने मढवली आहे. कल्पना करा किती कठीण आहे. पहिला काशीधामला जायला पाहिजे. कधी? सूर्यग्रहणाच्या वेळी. वेळ आहे का हो आपल्याला? काशीधामला जायला वेळ नाही. सूर्यग्रहण आणि तो योगा साधायचा कसा? रिझर्वेशन मिळणार नाही. काय किती प्रॉब्लेम असतील काय माहीत नाही. बघा तर गेलो आपण, समजा काशीधामला गेलो, तरी आपल्याला 1 करोड गायी गोळा करता येतील का हो? कितीतरी कठीण आहे. 1 करोड गायी, बापरे. एक गाय दिसत नाही हल्ली, ती पण कठीण आहे. लगेच नगरपंचायतीवाली बोंब मारतात, सांगतात मालकांना घेऊन जावा आपल्या घरी, गायी सोडायच्या नाही बाहेर. कोणाचा दोष नाही, शेतकऱ्याचा पण दोष नाही, त्याला पण बिचारायला परवडत नाही आहे चारा शेती वगैरे. ओके, पण 1 करोड गायी जर तुम्ही घेऊन गेलात काशीला, त्या गायी साधारण नाही आहे. प्रत्येकाची शिंग सोन्याने मढवलेली आहे. म्हणजे पृथ्वी तलावरती असा कोण मला वाटत नाही आहे. म्हणजे अगदी अंबानीने जरी म्हटलं तरी त्याला पण ते फार कठीण आहे 1 करोड गायी गोळा करणं. बघा, ही एक कंडिशन झाली. हे एक गोष्ट. दुसरं काय म्हणतायत? 10,000 वर्ष प्रयाग तीर्थावरती काय म्हणतायत? 10,000 वर्ष तक प्रयाग में कल्पवास किया जाए. ओके, म्हणजे काय? प्रयाग तीर्थावरती 1 कल्प आहे. 1 कल्प म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता ब्रह्मदेवाचा 1 दिवस तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही घाबरून जाल. साधारण गोष्ट नाही आहे. ब्रह्मदेवाचा 1 दिवस तरी पण तुम्हाला मी सांगतो. चतुर्युग जी असतात ना, चतुर्युग तुम्हाला माहिती आहे सगळी चतुर्युग. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. हे झालं एक चतुर्युग. ओके, तर एका चतुर्युगामध्ये किती वर्ष असतात हे जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तरी ते पण कठीण आहे. आता एकट्या कलियुग जे ते आपण आता सध्या आहोत, त्या कलियुगाची किती माहिती आहे वर्ष? 4,32,000 वर्ष. कलियुगाची किती? 4,32,000 वर्ष. आतापर्यंत फक्त 5,000 झाली आहेत. बाकी एवढी बाकी आहेत ना, लक्षात ठेवा. कलियुगाची, कलियुग घोर होणार आहे. आता फक्त सकाळ झाली आहे, सकाळ, त्याला डॉन म्हणतात, तरी एवढे त्रास आहेत. कलियुग नुसतं सुरू झालं आहे. सकाळ पहाटेची वेळी आहे, 5-6 वाजले फक्त. उद्याच्या वेळी 8, 9, 10, 11, 12 वाजतील कलियुगाचे. विचार करा, इथे राहायला नको एवढी परिस्थिती होणार आहे कलियुगामध्ये. कळलं? तर त्या कलियुगाचं किती आयुष्य आहे? 4,32,000 वर्ष. ठीक आहे, मग तेवढंच द्वापारयुग गेला तुम्ही काय त्याचं डबल करायचं. कलियुगाचे डबल द्वापारयुग म्हणजे 4,32,000 म्हणजे 8,64,000 होतील. ओके, ते झालं द्वापारयुगाचा कालावधी. त्यानंतर त्रेतायुग कालावधी तिप्पट, कलियुगाच्या तिप्पट म्हणजे 4,12,000 12 लाख वर्ष झाली साधारणपणे. आणि पहिलं सत्ययुग ते चौपट, कलियुगाचं चौपट म्हणजे 4,16 लाख वर्ष. आता या सगळ्याची ॲडिशन करा, बापरे, साधारणपणे 43 लाख वगैरे काहीतरी होतं. 43 लाख म्हणजे एक चतुर्युग. तर ब्रह्मदेवाचा 1 दिवस केवढा असतो तुम्हाला? हे गुणिले 1000. हे जे आता तुम्हाला वर्ष सांगितली ना, 43 लाख वर्ष गुणिले 1000 म्हणजे याचा 1 दिवस. अशी एक रात्र असते त्याची. आणि असं त्याचं 100 वर्ष आयुष्य असतं. तर इथे ते काय म्हणतायत? 43 लाख वर्ष म्हणजे 1 कल्प झालं. 1 दिवस म्हणजे, सॉरी, 43 लाख गुणिले 1000 म्हणजे 1 कल्प झालं. मग कॅल्क्युलेशन जाऊया नको आपण. तर तेवढा वेळ जर कोणी प्रयाग तीर्थावर राहून जर कोणी भक्ती करत असेल, तर ही दुसरी बाजू झाली. पहिली बाजू काय झाली? काशीला 1 करोड गायी घेऊन, सोन्याने मडवलेल्या शिंग असलेल्या गायी घेऊन जर तुम्ही सूर्यग्रहणाला पोहोचू शकलात, दान केलात गायी तेवढ्या कोणाला तरी, त्यानंतर 1 कल्प तुम्ही काय केलात? प्रयाग तीर्थावरती राहिलात. ओके, त्यानंतर काय? यज्ञागतम मेरू सुवर्ण दानम. यज्ञ करून सुमेरू पर्वतप्रमाणे तुम्ही जर सोनं दान केलं. आता सुमेरू पर्वताची जर उंची जर तुम्ही पाहिलात ना, तर ते आपण सांगू शकत नाही. सुमेरू पर्वताची उंची प्रचंड मोठी आहे. हिमालय काहीच नाही त्याच्यापुढे. हिमालय हा फक्त आपल्या पृथ्वीवरती आहे. ओके, सुमेरू पर्वत म्हणजे ब्रह्मांडामध्ये ती 14 भुवनं आहेत ना, अशी त्याची पोझिशन आहे सुमेरू पर्वताची. तेवढं पर्वता एवढं कोणी सोनं दान करू शकतं का? तर समजा त्यांनी केलं सोनं दान कुठे? प्रयाग तीर्थावरती. ओके, तर एवढं जर कोणी केलं तरी सुद्धा एका गोविंद नामा एवढी ती तुलना होत नाहीये. कळलं तुम्हाला?
गोविंदाचं एक वेळा नाव घेतलं तर तुम्हाला काय मिळतंय? काय मिळतं तुम्हाला? गोकोटी दानम ग्रहणेषु काशी. 1 कोटी गायींचं तुम्ही दान केलात सूर्यग्रहणाला, किंवा प्रयाग तीर्थावर तुम्ही 1 कल्प राहिलात, किंवा यज्ञ करून तुम्ही मेरू पर्वता एवढं सोनं दान केलात, तेवढं जेवढं पुण्य मिळेल त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य फक्त 1 गोविंद नाम घेऊन मिळेल. म्हणा गोविंद गोविंदा. म्हणून आपण नाही का गोविंद गोविंदा म्हणतो नाही का? आता येते ना अष्टमी, हां, मग ते त्याचं म्हणून आपल्याला ते नामस्मरण दिलंय, नावं दिली आहेत ती. एवढं फळ मिळणार आहे बघा. हे याचा अर्थ काय होतोय? कलियुगामध्ये हे सगळं करायची गरज नाही आहे, फक्त भगवंताची नावं घ्या. त्यानंतर हे बघा तुलसीदास आहेत बघा, सगळ्यांना माहिती आहे ना तुलसीदास. त्यांनी रामचरित मानस लिहिलं, वाल्मिकीने रामायण लिहिलं, यांनी रामचरित मानस लिहिलं, बरोबर ना? म्हणजे हे कलियुगामध्ये लिहिलं आहे. तर हे जे तुलसीदास आहेत ना, ज्यावेळी ते जन्मले ना आणि बोलायला सुरुवात केली, त्यांनी पहिलं काय म्हटलं माहिती आहे? राम. बोलायला सुरुवात, पहिलं नाव राम राम राम, दंडपिंड काही नाही. म्हणून त्याला गावामध्ये काय म्हणाल माहिती आहे? राम बोला. त्याचं नाव काय पडलं? राम बोला. अरे तो जन्माचा राम म्हणाला, त्याचं नाव राम बोला. मग त्यांचं नाव तुळशीदास गेलं. म्हणजे किती रामाचा महिमा आहे. मग ते म्हणून ते रामायण लिहू शकले. रामायणावरती टीका लिहिणं सोपं आहे का? कोणाचं येरा कपड्याचं काम आहे का? ते वाल्मिकीचेच मुळे, वाल्मिकी ऋषींचेच अवतार आहेत असं मानलं जात आहे. ते संपूर्ण त्यांनी रामायण वेगळ्या स्टाईलमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर आपण परत काय करूया? रामायणामध्येच येऊया, कारण रामायणामध्येच रामनामाचा प्रचंड महिमा वर्णिलेला आहे. काय लिहिले बघा इथे? जब खुद श्रीराम ने हनुमान को दिया मृत्यूदंड. कधी तुम्ही ऐकलंय हनुमंताला मृत्यूदंड दिला? ऐकलं का कोणी? हातवरती करा असेल तर. ओ होय, दिला होता एकदा. मृत्यूदंड सुनावला होता भगवंतानी एकदा. त्याची कथा अशी घडली होती. एक दिवशी प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्यकारभार करत होते, त्यावेळी सगळे देवी देवता वगैरे आले होते, ऋषी मुनी आले होते, आणि त्यांचं चर्चा सुरू होती की प्रभू रामचंद्र मोठे आहेत की त्यांचं नाम. साक्षात रामचंद्र तिथे बसलेत ना सिंहासनावरती, आणि चर्चा काय सुरू आहे? राम नाम मोठं आहे की प्रभू रामचंद्र पॉवरफुल आहेत? तुम्हाला काय वाटतं? हे आता आपलं कळलंय है ना, इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळे आपल्याला कळलं. पण त्यावेळेचे ऋषी मुनी वगैरे जे देवी देवता होते त्यांनी सांगितलं नाही, प्रभू रामचंद्रच सामर्थ्यशाली आहेत, साक्षात आहेत ना तिथे. झालं. पण नारद मुनींनाही पसंत नव्हतं. नारद मुनी म्हणाले की नाही, मला पसंत नाही आहे. राम नावामध्ये जेवढं ताकद आहे हे देवी देवतांना काय माहीत नाही आहे, त्यांना काय कळत नाही. हां, म्हणजे कसं असं काही नाही का, हजीर तो वजीर, स्वतः ते भगवंत उभे आहेत ना, त्यांच्यासमोर कसं म्हणणार तुम्ही नाही स्ट्रॉंग म्हणून, है ना? म्हणजे तिला काय म्हणतात, चापलुसी म्हणतात बघा, चापलुसी किंवा अज्ञान. झालं. मग आता नारद मुनींना राहावे ना, मग त्यांनी हनुमंतांचा आश्रय घेतला, हनुमंतांना बाजूला घेतला. थांबा म्हणे, यांना दाखवूया राम नामाचा महिमा दाखवूया सगळ्यांना. रामांपेक्षा पण किती त्यांचं नाव शक्तिशाली आहे ते दाखवूया. त्यांनी काय सांगितलं हनुमंताला, तू काय कर माहिती आहे, हे सगळे आता ऋषीमुनी जमलेत ना, देवी देवता, सगळ्यांना पाया पड, फक्त विश्वामित्रांना पाया पडू नकोस. काय कर? सगळ्यांचा नमस्कार कर, दंडवत कर, फक्त विश्वामित्रांना नमस्कार करू नको. तर तो म्हणाला का हो, असं का? नाही, तू कर, तू सांगतोय तू कर. तर तरी पण म्हणाले, बस सांगा तरी का? विश्वामित्र तर आमचे भगवंतांचे ते हे आहेत ना, गुरु आहेत. ते म्हणाले काय नाही रे, कसं माहिती आहे, विश्वामित्र ना काय ते शुद्ध ऋषी म्हणता येत नाही, ते पहिले राजा होते. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, मग मेनका आली, मग त्यांचं पतन झालं, मग परत रंभा आली, परत त्यांचं पतन झालं. असं करून करून ते ऋषी बनले. म्हणजे नारद मुनी अर्थात ते त्यांना लीला करायची होती. म्हणजे ते खरे ऋषी मुनी नाही आहेत हो, राजा होते, राज्यकारभार केलाय, खरे ब्राह्मण नव्हे ते, असं म्हणायला नाही. म्हणून म्हणाल ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय ना, आपण तुमच्या लीलेमध्ये भाग घेऊया, आपल्याला आणि हरिनामाचा आपला महिमा सिद्ध करायचा आहे ना. ते म्हणाले तुमच्या नाटकामध्ये मी भाग घेतो. झालं. त्याने तसं केलं, सगळ्यांचा नमस्कार केला, सगळ्या ऋषीमुनींचा. आणि हेतू पुरस्सर फक्त
विश्वामित्र मुनींना बायपास केलं. बघा, सगळे ऋषी मुनी सगळ्यांच्या पायात नमस्कार केला आणि विश्वामित्रांना मध्येच ठेवलं आणि पुढच्या ऋषी मुनींना नमस्कार केला. हनुमंताने दंडवत केला. बाप रे, विश्वामित्र मुनींना ते कळलं, लक्षात आलं. ते म्हणाले, हे असं कसं केलं? प्रभू रामचंद्र सगळ्यात आवडता शिष्य ना हा, ह्याला काय याची मती काय भ्रष्ट झाली की काय? म्हणजे आता ते पण भ्रमामध्येच होते, कारण भगवंतांना पण आपल्या नामाचा महिमा सिद्ध करायचा होता. त्यांनी पण त्यांना त्यांच्या मायाशक्तीने भ्रमात टाकलं. तिथे ते विश्वामित्र पण थोडे विचलित झाले आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे बघा म्हणे, तुझा मी गुरु आहे ना, गुरुचा अपमान केला बघ तुझ्या शिष्याने. सगळ्यात आवडता शिष्य तुझ्या हृदयात असतो ना रे हनुमंत. त्याने माझा म्हटलं अपमान केला. बघा काय मोठं करायचं होतं, सगळ्यांसमोर नमस्कार करताना मला फक्त दंडवत करायचा होता. तो नाही केला त्याने. त्याला मृत्यूदंड दे. काय दे? मृत्यूदंड दे. झालं. प्रभू रामचंद्रांची पंचायत झाली, कारण गुरु सांगतोय ना, गुरुचा अपराध झालाय. प्रभू रामचंद्रांनी ठीक आहे म्हणे, माझं कर्तव्य मला करावंच लागेल, बघूया काय होतं ते. घेतलं धनुष्यबाण, घेतला, तीर खेचला आणि बाण सोडला हनुमंतावरती. काय झालं? काहीच नाही झालं. हनुमंताला टच पण नाही करू शकला. का? हनुमंत काय म्हणत होता? राम राम राम. प्रभू भगवंतांचं नाम तो घेत होता सतत. तीर त्यांना टच पण नाही केला. असं तीर सोडतायत, काहीच होत नाहीये. मग काय? ब्रह्मास्त्र. अरे ब्रह्मास्त्र पुढे काय चालतं का? काहीच नाही चालत. ब्रह्मास्त्र काढलं, ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र पण काय झालं? त्या बाणाचं ते पण निष्प्रभ ठरलं. त्याचं पण फुलं झाली त्या ब्रह्मास्त्राची. त्याला प्रदक्षिणा घातली हनुमंताला. का? राम नाम घेतोय. बघा एवढा मोठा महिमा आहे. त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं, इव्हन विश्वामित्रांचे पण लक्षात आलं की भगवंतांचं नाम राम जे आहे ते त्यांच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. भगवंतांचे बाण, भगवंत शक्ती पण त्याला काय करू शकले नाही, नामापुढे निष्प्रभ ठरला. तसं हे नाम आहे. त्यानंतर रामायणात अजून पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला रामायणातली बरीचशी पात्र आढळतील. बघा तुम्हाला इकडे कोण दिसतंय बघा वरती? जटायू. ठीक आहे. आणि खाली कोण दिसतंय? शूर्पणखा. दिसतंय ना? जटायू तुम्हाला माहिती आहेत, जेव्हा रावण सीतामैयाला घेऊन चालला होता त्यावेळी हे वृद्ध जटायू काय केलं? त्यांनी प्रतिकार केला होता रावणाचा. आणि मग ॲक्च्युली जटायू तुम्हाला माहिती आहे भगवंतांच्या सेवेमध्ये सतत असायचे ते, नाही का? भगवंताचं नामस्मरण करायचे. ते आसपासच होते, त्यांची जी दंडकारण्यामध्ये कुटीर होते ना त्याच्या आसपासच ते राहायचे जटायू. म्हणजे मी निगराणी करेन. त्यांना माहिती शंका होती, कारण बरेचसे राक्षस यायचे बघा रावणाकडून आणि तिथे त्यांना त्रास द्यायचे बघा. म्हणून जटायूने ठरवलं की मी तिथेच आसपास राहीन म्हणून. भगवंताचं नामस्मरण करत सतत राहायचे. मग असे जटायू जे भगवंताचं नामस्मरण करायचे, विचार करा, प्रभू रामचंद्र त्यांच्यापर्यंत आले बघा. जेव्हा त्यांना रावणाने त्यांचे पंख कापले आणि ते खाली पडले आणि शेवटचं ते क्षण गाठत होते बघा, राम राम म्हणत होते ते मुखातून जटायू. साक्षात भगवंत त्यांच्यापर्यंत चालत आले बघा. आणि भगवंतांनी त्यांना मांडीवरती घेतलं. जसे नाही का एखाद्या पित्याला त्याचा मुलगा मांडीवरती घेतो, मृत पित्याला, नाही का? त्याचं भगवंतांनी मांडीवर घेतलं. म्हणजे ते भाग्य दशरथांना पण नाही मिळालं. दशरथ असेच मेले, नाही का? अयोध्येमध्ये भगवंतांचं स्मरण करत करत माझा राम गेला, माझा राम गेला. पण त्यावेळी ज्यावेळी त्यांनी देह सोडला दशरथ महाराजांनी, त्यावेळी श्रीराम तिथे होते का हो? मांडी द्यायला नव्हते. पण इथे बघा जटायू जो पक्षाच्या शरीरामध्ये होता. पक्षाचे म्हणजे काय? तुच्छ पक्षी. गिधाड म्हणजे काय? जे गिधाड काय करतं तुम्हाला माहिती आहे? मेलेली जनावरं खाण्याचं काम असतं गिधाडाचं. असा शूद्र पक्षी ज्यावेळी हरिनामाचा आश्रय घेतोय, अर्थात तो त्रेतायुगातलं गिधाड होतं, सामान्य गिधाड नाही आताची कलियुगातली, त्रेतायुगातलं गिधाड आहे ते. हरिनामाचा आश्रय घेतला होता त्याने. त्यामुळे साक्षात भगवंत त्याच्यापर्यंत चालत आले आणि मृत्यूसमयी त्याला मांडीवरती घेतलं. एवढंच नाही तर त्याचे सगळे अंत्यविधी भगवंताने केले. अंत्यविधी, त्याला अग्नी दिला. अग्नी जसं पुत्र येतो ना आपल्या पित्याला, अग्नी माता पित्याला, तसं भगवंतानी जटायूच्या त्या शरीराला अग्नी दिला संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने. केवढं भाग्य बघा. फक्त कशामुळे? फक्त हरिनामामुळे.
फक्त भगवंतांचा नामाचा त्यांनी आश्रय घेतला म्हणून साक्षात भगवंतांना तिथे चालत यावं लागलं. आणि जे भाग्य दशरथांना कधीच मिळालं नाही ते भाग्य जटायूसारख्या शूद्र पक्षाला मिळालं. हा हरिनामाचा महिमा आहे. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता, दुसरी बाजू बघा. बघा, जटायू आणि श्रीरामांचं तोपर्यंत कधी भेट झालीच नव्हती. ज्यावेळी ते मृत्यू त्यांचा होत होता, त्यांचे पंख कापल्यामुळे रावणाने, आणि ते ज्यावेळी देह सोडत होते त्यावेळी प्रभू रामचंद्र आले बघा, आणि शेवटची भेट झाली. बरोबर ना? त्यांनी त्यापूर्वी पाहिलं नव्हतं श्रीरामांना. इथे बघा, किंवा भेट झाली नव्हती, पाहिलं असले पण त्यांची अशी इंटरॅक्शन झालेलं नव्हतं. पण इथे एक पात्र तुम्हाला दिसतंय, पूतना. कोण आहे? नाही, नॉट पूतना, शूर्पणखा. शूर्पणखा राक्षसी दिसते. तर शूर्पण राक्षसी तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये होते त्यावेळी सगळे राक्षस यायचे बघा. एक दिवशी शूर्पणखा पण अशी फिरत होती, काहीतरी खाद्य मिळते का खायला, है ना? मांसाहारी असते ना, असत ना राक्षस. कोणतरी मिळते का मनुष्य, अमकं प्राणी मिळते का शोधत होती. त्यावेळी त्याची नजर पडते प्रभू रामचंद्रांवरती, आणि ती त्यांच्यावरती एवढी आकृष्ट होते, एवढी आकृष्ट असते बघा. भगवंत दिसलेत पण ते भगवंतही माहीत नाही आहे. त्यामुळे इच्छा काय झाली? भौतिक इच्छा, की त्यांच्याशी मी लग्न करेन, त्यांच्याशी माझं मिलन होईल, अशी इच्छा. ही राक्षसी प्रवृत्ती झाली. मग तिने काय केलं? बेत आखला की राक्षसी शरीर घेऊन काय आहे, मला मिळणार नाही आहेत. म्हणून तिने काय केलं? एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि ती भगवंतांकडे गेली, प्रभू रामचंद्रांकडे गेली आणि सांगितलं की अरे तुम्ही किती सुंदर आहात, आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही राजपुत्र आहात का? तुम्ही इथे काय करताय? मी पण खूप सुंदर आहे, मला पण खूप छान शरीर आहे बघा, आपण दोघांनी लग्न करूया, आणि हा जंगलावरती माझं राज्य आहे, आपलं काही कमी पडणार नाही आहे. ही तुमची मरतुकडी बायको सीता. थोडं जरा कसं एवढं फिरून फिरून थोडंसं सीता मैया पण थोडीशी बारीक झाल्या होत्या नाही का? तुम्ही हिच्याबरोबर काय राहताय? मी तुम्हाला चांगलं सुख देईन, आपण चांगला संसार करूया, माझ्यावर तुम्ही लग्न करा. विचार करा, साक्षात प्रभू रामचंद्र समोर असताना, भगवान समोर असताना इच्छा कोणत्या आहेत? भौतिक. संसार करूया, एन्जॉय करूया, ही झाली शूर्पणखाची मेंटॅलिटी. म्हणून काय झालं? शेवटी भगवंत म्हणाले, अरे बाबा मी एक बाणी एक पत्नी आहे, मी काही तुला स्वीकारू शकत नाही आहे. पण लक्ष्मण माझा भाऊ आहे ना, तो बघ, तो पण सुंदर आहे, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, तुझं काम होईल. त्याची बायको नाही आहे का? बायको बघ, माझी बायको बरोबर आहे ना, मजबुरी आहे माझी, मी व्रत घेतलं. गेली ती मूर्ख ना, ठीक आहे, हा नाही तर तो. बघा काय वृत्ती आहे बघा. दुधाची तहान ताकावर वागवूया. भौतिक जगामध्ये हेच सगळं आहे बघा सध्या. गेला तो लक्ष्मणजींकडे गेली ती, म्हणाली, अरे तू किती सुंदर आहेस, किती तरुण आहेस, किती शक्तिशाली आहेस, काय करतो तू इथे? बायको नाही, काय नाही, काय नाही, इथे काय करतोय असले वेश घालून संन्यासाचे? मी बघ किती सुंदर आहे, चल आपण लग्न करूया आणि इथे संसार करूया, तुला काय कमी पडू देणार नाही, हे जंगल माझंच आहे. अरे लक्ष्मण पण हुशार. लक्ष्मण म्हणाला, अरे बाबा हे सगळं ठीक आहे, तू सुंदर आहेस, मी सुंदर आहे, एकांत आहे, तू मस्त मला सगळं निर्माण करून देशील, पण प्रॉब्लेम असा आहे की मी म्हणे माझ्या थोरले बंधू प्रभू रामचंद्रांचा दास आहे, मी त्यांचा दास आहे, गुलाम आहे. मग तू दासी होणार, माझी पत्नी झालीस तर मग सगळी सेवा करायला लागणार तुला त्यांची, करशील. त्यापेक्षा काय माहिती आहे, प्रभू रामचंद्रांचं ना आहे, सीतामय्या आहे इथे, पण तरी पण तू थोडं मागे लाग त्यांच्या, ते ऐकतील, ते उदार मनाचे आहेत, तेच तुझ्याशी लग्न करतील, त्यांच्याकडे परत जा. दासी होण्यापेक्षा की नाही राणी हो. ती मूर्ख परत तिकडे गेली. मग प्रभू रामचंद्रांकडे गेली. प्रभू रामचंद्रांनी परत त्याची काहीतरी समजूत काढली, परत इकडे परत तिकडे असं करता करता ती वैतागली. अरे तुम्ही समजता काय मला, मी किती पॉवरफुल आहे तुम्हाला माहिती आहे, मी रावणाची बहीण आहे, मी म्हणून त्याचं खऱ्या अवकातवर आली ती. आता राक्षसी अवकात असते नाही का, खऱ्या अवकातवरती आली. हा, आणि तिने काय केलं, ह्या एका स्त्रीमुळे तुम्ही माझ्याशी लग्न करत नाही ना, हिलाच खाऊन टाकते. आणि तिने राक्षसी रूप घेऊन तिला काय केलं, सीतेवरती झडप टाकायचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांनी आदेश दिला लक्ष्मणाला की हिचं नाक आणि कान कापून टाक. तलवारीने लगेच कापून टाकलं नाक आणि कान लक्ष्मणजीने. म्हणजे विचार करा, जटायूसारखा शूद्र पक्षी फक्त हरिनामाचा आश्रय घेतला, भगवंतांना कधी भेटलेच नाही.
मृत्यूसमयी भगवंतांनी त्यांना मांडी दिली, सगळे अंतिम संस्कार केले, भगवत प्राप्ती झाली जटायूला शरीराच्या देहामध्ये. अशी फार कमी उदाहरणं आहेत बघा. पशुच्या पक्षाच्या शरीरामध्ये भगवत प्राप्ती होणे फार कमी उदाहरणं आहेत, त्यातलं हे एक उदाहरण आहे. पण शूर्पणखा नावाची राक्षसी, जिला भगवंत साक्षात दिसले होते तरी पण ती त्यांना शरण नाही गेली. भौतिक शरीर बघितलं फक्त त्यांचं आणि उपभोग्य वस्तू समजले आणि उपभोग घेण्याचा विचार केला. आपल्याकडे पण हीच प्रवृत्ती आहे बघा. आपण भगवंताकडे फक्त भौतिक मागतो, हे दे ते दे, चांगली बायको दे, चांगला नवरा दे, है ना, पैसे दे, शिक्षण दे. म्हणजे आपण एका अर्थाने शूर्पणखाच आहोत बघा. शूर्पणखाची वृत्ती आपल्यामध्ये आहे, रावणाची वृत्ती आपल्याकडे आहे. रावणाने पण बघा सीतेला पळवलं. भगवंत रामाना नाही, त्याला सीता हवी होती, म्हणजे लक्ष्मी हवी होती, राम नको. आपण पण तेच लक्ष्मीची पूजा करतो, रामाना नाही ठेवत देवाऱ्यामध्ये, है ना. मग आपल्यामध्ये ह्या प्रवृत्ती आहेत. तर ही प्रवृत्ती असेल तर भगवंत कधीच भेटणार नाही. जसे शूर्पणखेला नाही भेटले, रावणाला नाही भेटले, वध केला, पण त्या जटायूला भेटले. अजून एकाला भेटले बघा रामकथेमध्ये. कोणाला? शबरी मातेला भेटले. एक वृद्ध स्त्री जी लहानपणी तिचा बालविवाह होणार होता, जी शूद्र जमातीमधली होती, भटकी, त्यांना काय म्हणतात तो? शबर. शबर शबर ना. हां, म्हणजे आपल्या पण त्या भाषेमध्ये पण काहीतरी म्हणतात बघा, भटक्या जमातीला काहीतरी म्हणतात. ते एक त्या शबर जमातीतली होती ती. तर ती एकदा बघा, तिला त्या लहान मुलगी असताना तिला की नाही भगवंतांबद्दल ओढ होती आणि तिचं लग्न ठरलं होतं आणि लग्नासाठी असे तयारी जोरदार सुरू होती आणि असे भरपूर असे बकरे आणले होते कापायला. आणि ते अगोदर आणले होते म्हणा, लग्न ठरायच्या पूर्वी म्हणजे लग्नाची दिवस यायच्या पूर्वी. मग तिचा लळा लागला होता त्या बकऱ्यांवरती. मग तिला नंतर कळलं की लग्नाच्या वेळी सगळ्यांना कापणार आहेत. मग ती म्हणाली, अरे बापरे, कसं काय? म्हटलं मला सहन नाही होणार. मग तिने काय केलं माहिती आहे का? सगळ्यात मोठा उपाय, माझं लग्नच नाही झालं तर हे सगळे वाचतील म्हणून तिने एका रात्री पलायन केलं, तिथून पळून गेले जंगलातून. रात्रभर ते पाठलाग करत होते. ती झाडात झुडपात लपून राहायची आणि असं करता करता ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आली आणि मातंग ऋषींबरोबर तिने सेवा. मग ती मोठी कथा आहे, मी सांगत नाही कारण आपला आजचा तो विषय नाही आहे, ठीक आहे. तरी मातंग ऋषींची सेवा केली आणि मग मातंग ऋषींनी तिला तिथे राहायला दिलं. त्यांच्याबरोबर कथा, रामकथा, रामांचं नाम करत, भगवंताचं नाव करत ती राहिली आणि सांगितलं तिला, आम्ही आता निघून जाऊ. मातंग ऋषी म्हणाले, आम्ही आता निघून जाऊ या आश्रम सोडून, पण तू इथून जायचं नाही आहे. एक दिवशी प्रभू रामचंद्र इथे येणार आहेत, तू पण थांबून जा. त्यावेळेपासून, म्हणजे ती तेवढी छोटी होती, तेवढी बालविवाह व्हायचे ना, खूप लहान होती ती. तेवढी मुलगी असताना ती काय केली, तिने आश्रमाची सेवा सुरू केली. ती दररोज शृंगार करायची आश्रमाचा, सगळ्या छानपैकी आंघोळ करायची, फुलं वगैरे आणून सजवायची वाट. ती प्रभू रामचंद्र चालला येणार आहेत एक दिवशी, आज येणार, उद्या येणार, असं करत करत ती वृद्ध बनली. पण प्रभू रामचंद्रांनी यावं लागलं. फक्त आणि फक्त तिने नामाचा आश्रय घेतला बघा. प्रभू रामचंद्र तिला दिसले होते का? कसे दिसतात तिला माहिती होते का? नाही. फक्त गुरुने सांगितलं, नाम घे, एक दिवशी भगवंत तुला भेटायला येणार आणि तुझा उद्धार होणार. विचार करा, जटायू एका साईडला आहेत, एका साईडला शबरी माता आहे आणि एका साईडला शूर्पणखा आहे, एका साईडला रावण आहे. त्यांना भगवंत कधीच भेटले नाही आहे, कारण त्यांनी काय केलं, नामाचा आश्रय नाही घेतला. परत रामायणात पाहिलं तर ही कोण आहे? अहिल्या माता. अहिल्या माता ती शापाने दगड बनली होती, तो वेगळी कथा आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने दगडाचं काय झालं, उद्धार झाला है ना. आणि अहिल्यादेवी परत प्रकट झाल्या. आता प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने एकच दगडचा उद्धार झाला हो. आणि एकच उदाहरण आहे, दगडाचं एका स्त्रीमध्ये रूपांतर झालं, असं एकच उदाहरण आहे. बाकीचे दगड नाही बनले, त्यांचं रूपांतर नाही झालं. परंतु जर तुम्ही इथे पाहाल, इथे प्रभू रामचंद्रांनी नाही, प्रभू रामचंद्राचं नाव लिहिलं होतं त्यांनी प्रत्येक दगडावरती. ते सगळे दगड पाण्यावरती तरंगले की नाही? हा नामाचा महिमा आहे, बरोबर. तर प्रभू रामचंद्रांनी पण एक दिवशी काय केलं माहिती आहे, हे सगळं पूल सुरू असताना की नाही, त्यांनी बघितलं, अरे माझं नाव लिहित आहेत आणि दगड तरंगतोय, नाव लिहित आहेत, दगड तरंगतोय, पुलाचं काम सुरू आहे.
एक दिवशी एका संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्र साधारण होत आली होती, त्यावेळी प्रभू रामचंद्र असे विचार करत होते समुद्राकडे बघत. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे, एक दगड घेतला इथला. म्हटलं सगळे दगड तरंगतायत ना, हो मी टाकतो. माझ्या नावाने तरंगतायत तर मी टाकलं पण तरंगणार की नाही? माझ्या नावाने तरंगतायत ना, मी टाकतो. तरंगतो का बघूया? तरंगणारच. टाकला त्यांनी, सोडला, पण तो काय तरंगला नाही. तो गेला तळाशी. त्यांना थोडंसं खजील झालं का वाटलं. कोणी बघितलं तर नाही ना, अरे माझ्यात मी टाकला दगड बुडला कसं काय? पण हनुमंत तिथे बघत होते. हनुमंत भगवंताच्या आजूबाजूला असतात नाही का, ते आले समोर हसत हसत भगवंतांना. अहो भगवंत, तुम्ही नव्हे, तुमचं नाव श्रेष्ठ आहे, तुमचं लिहिलेलं नाव आहे ना, ते दगडांना तारतंय. तुम्ही टाकलेला दगड नाही तिथे तरंगणार आहे. तसं जर दगड जर तरंगत असतील हरिनाम लिहून, तर आम्ही जे भौतिक जगातले सध्या या कलियुगातले दगड जे आहोत, ते जर आपण जिभेने हरिनाम घेत राहिलो तर या भवसागरामध्ये तरू की नाही तरू? नक्कीच तरू. एवढं नाम भगवंतांचं कसं आहे, त्यामध्ये शक्ती आहे. तर हे असं आपण समजून घेतलं पाहिजे. तर असं करता करता भरपूर रामायणामध्ये आपल्याला उल्लेख आढळतात. जसं मंथरा होती, बिभीषण होते. हे सगळे काय आहेत माहिती आहे का? नामाचे आधार घेतलेले आणि नामाचे आधार न घेतलेले लोक आहेत. तर मंथरा जी होती ती कुठे होती? अयोध्येमध्ये होती. तिने काय केलं? कुटील कारस्थान केलं बघा. साक्षात भगवंत होते आणि भगवंतांच्या विरुद्ध कारस्थान केलं. ओके नाही? ज्या भगवंतांचं नाव घेऊन जर असं होत असेल, सगळं मैया पार होते भौतिक जगाची, त्यांचा तिने द्वेष केला आणि त्यांना काय केलं? कैकईला त्यांच्या विरुद्ध कट करायला लावला आणि त्यांना वनवासाला पाठवलं. बघा, हरिनाम सोडून तिने काय केलं? भगवंतांची शरण न घेता, नामाची शरण न घेता कट कारस्थान केलं. काय झालं बघा? भगवंत सोडून कुठे गेले? लंकेला गेले. आणि लंकेला त्यांना कोण भेटला? त्यांचा एक भक्त भेटला. कोण तो? बिभीषण. आता बिभीषणाला रामानं पाहिलं होतं का? कधीच नाही पाहिलं होतं. पण रामानं त्याला महिमा माहिती होता. ते राम नाम सतत घ्यायचे. ज्यावेळी हनुमंत सीतामय्याला शोधायला गेले होते बघा लंकेमध्ये, त्यावेळी ते शोधत होते सीतामय्याला. इथे दिसते का, तिथे दिसते का, कुठे दिसत नव्हती. असं करता करता त्यांना एका ठिकाणी राम नाम ऐकायला आला. राम राम राम. त्याला खूप आश्चर्य वाटलं, कारण लंकेचं ज्यावेळी तो वरून पाहत होता ना, त्याचं वर्णन त्यांनी ना एका रामायणात केले बघा. तुम्ही वाचा नीट रामायण. इतकं भयानक वर्णन आहे. लंका जी आता सध्या कलियुगात जे सुरू आहे ना, नशा पाणी अंक जे जे काही वाईट सुरू आहे ते सगळं लंकेत सुरू होतं त्यावेळी. कारण सगळे राक्षस होते आणि आता राक्षसी प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. जे आपण आता करतोय, आपण त्याच्यात चांगलं करतोय, पण फॉरेन कंट्रीमध्ये म्हणा किंवा जे नीच लोक असतात, पतित झालेले लोक जे करतात ते सगळं लंकेमध्ये सुरू असतं. तर हनुमंत म्हणतात, अरे बाबा असं सगळं सुरू असताना रामनाम कोण घेतं इथे? म्हणून त्यांनी कानोसा केला. तर बघितलं की एका घरातून आवाज येतोय, म्हणून त्या घराकडे तो गेला. तिकडे त्याला तुळशी मैया पण दिसली. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्री गौर निताय की, श्रील प्रभुपाद की. तर त्याने पाहिलं कोणतरी नाम घेत आहे. तर घराकडे गेल्यानंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर कोण दिसले त्यांना? बिभीषण दिसले. मग त्यांची बोलणं झालं. तर ते भगवंताचं नाव सतत घेत असायचे. तर विचार करा, भगवंतांचं सतत नाव घेतल्यामुळे भगवंत सुद्धा बघा अयोध्येतून चालून आले बिभीषणापर्यंत. बिभीषण गेले का अयोध्येला? नाही गेले. भक्ताकडे जो नाम घेतोय त्या भक्ताकडे आले. मंथरेचा त्यांनी त्याग केला एका प्रकारे. मंथरेला नाही प्राप्त झाले ते, कारण त्याने नामाचा आश्रय नाही घेतला, भगवंतांची शरण नाही घेतली. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे कंटिन्यू करूया. बिभीषणाच्या बाबतीत पण आहेत आणि काही गोष्टी असतील त्या आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू त्यावेळी हरिनामाचा महिमा अजून आपण असाच चालू ठेवूया. म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तसं Hare Krishna
Krishna Krishna Hare 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 Rama Rama Rama